नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या ठिकाणामध्ये. तर आज आपण भेंडीची अशी चटपटीत आणि चमचमीत भाजी बनवलेली आहे ना, की न खाणारेसुद्धा बोटं चाटून चाटून भाजी खातील. भाजी दिसता क्षणी तोंडाला पाणी सुटायला अशी भाजी दिसत आहे की नाही. तर रेसिपीला तर आता आपण सुरुवात करणारच आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा. नंतरच तुम्हाला समजेल की ही भाजी कोणत्या पद्धतीने बनवलेली आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीने भाजी ट्राय करा. कदाचित माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल. तर आता आपण घेतलेली आहे 1/2 किलो भेंडी. आता ही भेंडी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. नंतर आपण ह्या भेंडीला पुसून घेणार आहेत, कारण आपण भेंडीला जर पाणी तसंच ठेवलं तर भेंडीची भाजी जास्त चिकट बनण्याची शक्यता असते. आता आपण ही भेंडी अशा मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेली आहे. कट करताना आपण भेंडीला उभीसुद्धा काप दिलेली आहे. या पद्धतीने कापायची. खूपच पटकन होणारी आहे, पण चवीला म्हणाल तर अप्रतिम लागणारी भाजी आहे. तसं पाहिलं तर प्रत्येक अन्नपूर्णा स्वयंपाकामध्ये आपला जीव ओतून स्वयंपाक बनवण्याचा प्रयत्न करत असते आणि स्वयंपाक आपला जास्तीत जास्त चविष्ट कसा बनेल यासाठी प्रयत्न करत असते. पण आज मी बनवलेली भेंडी जी आहे ना, तर ती खूप आगळीवेगळी आहे. चवीला तेवढीच अप्रतिम लागते. त्यामुळं कदाचित तुम्हाला माझ्या व्हिडिओतून नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. आता आपण 2 मीडियम आकाराचे कांदे कट करून घ्यायचे. कांदा कट करताना थोडासा बारीकच कट करायचा आहे. आता आपला कांदा कट करून झालेला आहे आणि भेंडीसुद्धा कट करून झालेली आहे. आता आपण लसूण आणि अद्रकची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता आपण गॅस सुरू करून गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. नंतर पुरेसं तेल घालायचं आहे, 3 ते 4 चमचे. तेल कडकडीत तापलं की मोहरी, जिरे, नंतर कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता छान तडतडला की आता आपण हा कट करून घेतलेला कांदा घालायचा. कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त घातलेलं आहे, कारण कांद्यामुळे ह्या भाजीला चव जी आहे ना खूप अप्रतिम येते. आता आपण हा कांदा परतून घेत आहेत. तर सोबतच आपण आता साईडला एका वाटीमध्ये अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. त्यामध्ये घालणार आहोत आपण लाल तिखट. 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलेलं आहे. नंतर थोडीशी हळद, गरम मसाला, किचन किंग मसाला असेल तर तोही घातला तरीही चालतो. आता आपण साईडला एका पॅनवर थोडंसं तेल टाकलेलं आहे, अर्धा चमचा, आणि त्यामध्ये आपण हे भेंडीचे कट केलेले तुकडे जे आहेत ना, तर ते थोडेसे परतून घेणार आहेत. म्हणजे भेंडी जी आहे ना आपली थोडीशी मऊ होते आणि मग जेव्हा आपण भाजीत टाकतो ना, तर तेव्हा शिजण्यासाठी कमी वेळ लागतो. तर आपण दह्यात धने जिरे पूड पण घातलेले आहे आणि गरम मसाला घातलेला आहे, लाल तिखट, हळद, मीठ. आता हे आपण व्यवस्थित मसाले दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि आता आपली ही भेंडीसुद्धा छान परतून होत आहे. आता हे दह्यातले मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. आपली भेंडीसुद्धा छान परतून झालेली आहे. आता आपण फोडणीत घातलेला जो कांदा आहे ना, तर तो छान परतलेला आहे. आता आपण वरतून घातलेली आहे अद्रक लसूणची पेस्ट. आता अद्रक लसूणची पेस्ट घातल्यानंतर परत 3-4 मिनटं चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे अद्रक लसूणचा कच्चापणा आहे तो निघून जातो. आता आपण हे फेटलेलं जे दही आहे तर ते घालणार आहोत. आणि माझ्याकडून थोडंसं कॅमेरा बंद झाला. जेव्हा आपण हे दही घालतो ना, त्याच्यासोबतच 1 चमचाभर साखर घालायची किंवा 1 चमचाभर गूळ घालायचा, म्हणजे दह्याचा जो आंबटपणा आहे ना तर तो व्यवस्थित बॅलन्स होतो. आता आपण दह्याच्या वाटीमध्ये 3-4 चमचे पाणी घालून थोडंसं परत त्या फोडणीमध्ये घातलेलं आहे. आता व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे दही जे आहे ना आपलं फुटणार नाही. आता वरतून आपण जी मगाशी थोडीशी परतून घेतलेली भेंडी आहे तर ती घातलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं. आता वरतून झाकण ठेवायचं आणि चांगलं 5 ते 7 मिनिटांपर्यंत शिजू द्यायचं, म्हणजे आपली भेंडीत राहिलेला कच्चापणा जो आहे तर तो पण शिजला जाईल. आणि आता वरतून आपण घातलेली आहे कोथिंबीर. तयार झालेली आहे आपली चटपटीत आणि चमचमीत अशी आंबट गोड चवीची भेंडीची भाजी. तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते कमेंट करून. सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही दह्यातली भेंडीची भाजी कशी वाटली ते. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सपोर्ट करा. आपण आता अशाच भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.